अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली आहे। भोंदू खरातनं अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे, जादूटोणा केल्याचे, अवैध पद्धतीने संपत्ती कमावल्याचं तपासात समोर आलंय। तपास यंत्रणांकडून खरातची कसून चौकशी केली जात आहे। अशातच भोंदू खरातचे अनेक नेत्यांसोबतही संबंध असल्याचं समोर आलंय। या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। अशातच आता रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांनी एकत्र गुवाहाटीचा प्रवास केल्याचं समोर आलंय। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात। भोंदू खरात आणि रुपाली चाकणकर हे एकत्र गुवाहाटीला गेल्याचं समोर आलंय। रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर या देखील त्यांच्या सोबत होत्या। या सर्वांनी गुवाहाटीच्या हॉटेल ब्लू रॅडिसन इथं तिघांनीही 3 दिवस मुक्काम केला असल्याची माहिती समोर आली आहे। 28 ऑगस्ट 2021 ते 30 ऑगस्ट 2021 हे 3 दिवस तिघेही रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते। या काळात त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेऊन पूजा अर्चा केल्याची शक्यता वर्तवली जाते, कारण गुवाहाटीतील मंदिर नवग्रहांच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे। ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी असलेल्या बेटावर शिवाचं मंदिर आहे। इथं विशेष पूजा अर्चा केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। अशोक खरात प्रकरणात उद्या चाकणकरांची चौकशी करण्यात येणार आहे। याआधी 10 तारखेला SIT कडून रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्यात आली आहे। या चौकशीनंतर बोलताना चाकणकर यांनी म्हटलं होतं की त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं मी दिलेली आहेत। मला विश्वास वाटतो की या उत्तरांमुळे सर्वांचं समाधान झालं असेल। पुढे बोलताना त्यांनी पोलिसांना या प्रकरणातील तपासामध्ये माझं जसं सहकार्य हवं असेल तसं मी सहकार्य करेन अशी माहिती दिली होती।